त्यातली 4 नेली तुमच्यासाठी बरं का, तुमच्या भाकरीसाठी. त्यातला एकच मुलगा जिवंत राहिला, त्या मुलाचं नाव काय? यशवंत. यशवंत. यशवंत, बरोबर आहे का? आता शेवटचा प्रश्न अत्यंत सोपा. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्ही बुद्धाच्या मार्गाला जावं म्हणून भारतात बाबासाहेबांनी कोणती संस्था स्थापन केली धार्मिक? बुद्धिस्ट सोसायटी. पूर्ण सांगा नाव त्याचं. गडबडल्यात गडबडू नका, शांत राहा. आपण सगळे भावंड आहोत ना, मग शांत राहायचं. त्याला काय, नीट सांगा, अर्ध नका सांगू, पूर्ण सांगा. त्यांना नाही सांगताय. कोण सांगतं? नाही, तुम्ही घेतले एकदा, तुम्हाला नाही, तुम्ही नाही. या इकडे. वारंवार विनंती करण्यापेक्षा आपण आपल्यासोबत स्थापन केली त्या संस्थेचं नाव काय सांगायचंय? तुमचं नाव सांगा. माझं नाव बळीराम दामोदर, बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्हा. बाबासाहेबांनी धार्मिक संस्था स्थापन केली त्या संस्थेचं नाव? बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा. बरोबर आहे का? बरोबर. तुम्ही मला सांगा, भारतीय बौद्ध महासभेचे पहिले अध्यक्ष कोण? मीराताई आंबेडकर. बघा, अहो मीराताई आंबेडकर तिसरे अध्यक्ष आहेत. बघा किती गडबड आहे. मीराताई आंबेडकर या कोण आहेत? तिसरे अध्यक्ष आहेत. पहिले अध्यक्ष कोण? डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. हा, डॉक्टर भीमराव आंबेडकर. भारतीय बौद्ध महासभेचे दुसरे अध्यक्ष कोण? किती सोपे उत्तर आहेत. नाही, तू ज्याने घेतले त्याला दुसरं कोण सांगतं? भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष कोण? नाही. तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती. नाही, तुम्हाला दुसरं कोण आहे? हा, यशवंतरावजी आंबेडकर. हा, यशवंतराव आंबेडकर. आता तुम्ही तिन्ही प्रश्नाची उत्तर दिले आणि या ताईने तिन्ही प्रश्नाचे उत्तर, 2 प्रश्नाची उत्तर चांगली दिली. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे त्यांचं, पण ते अर्धवट आहे. परंतु त्यांच्या प्रयत्नाला आम्ही सॅल्यूट करतो आणि दोघांनाही हा ग्रंथ देत आहोत. या इकडे. त्यांनी तात्काळ पोलीस मदत केंद्र येथे यावे, त्यांचे नातेवाईक त्यांची पोलीस मदत केंद्र येथे वाट बघत आहे. सुरज कायले, राहणार मूर्तिजापूर.